म्हाडा लॉटरीमधील एक विजेते आहेत 2024 मधील. त्यांना एक घर लागलेलं होतं. त्यांना जे घर लागलेलं त्या घराच्या पेक्षा जास्त विकासकांनी त्यांना पैसे मागितले. म्हणजे त्यांना जे प्रशासकीय शुल्क, शैक्षणिक शुल्क, विकास शुल्क, पायाभूत सुविधा शुल्क, सरकारी शुल्क अशा वेगवेगळ्या रकमेची मागणी केलेली होती विकासकांनी. जे खाजगी बिल्डरकडून जे म्हाडाला जे मिळतात, जसे की आता 2025 मध्ये हे जी 5262 घरांची जी लॉटरी निघालेली आहेत. अशीच 2024 मध्ये लॉटरी निघालेली होती. त्याने म्हाडाकडे तक्रार केली, की हे माझ्याकडून जे प्रशासकीय शुल्क जे बिल्डर जे खाजगी विकासक जे मागत आहेत, ते मी नाही देऊ शकत. त्याने म्हाडाकडे अर्ज केला. म्हाडाने त्याच्यावरती रिप्लाय दिलाय, की हे खाजगी विकासक हे म्हाडाच्या घरातील जे घरे असतात, त्यांच्या व्यतिरिक्त जे अतिरिक्त शुल्क असतात ते मागू शकत नाही, अशी ही बातमी आलेली आहे. या बातमीला आपण पूर्ण पाहणार आहोत. परत आता ह्या ज्या लॉटरीमध्ये जी घरे लागलेली आहेत, जसे की सानपाडा, नेरूर, दिघा गाव, हे ज्या बेस्ट लोकेशनची घरे आहेत, या घराची किंमत सर्वात कमी 14 लाख, त्यानंतर 16 लाख, 18 लाख, 21 लाख अशी किंमत आहे. आता खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आल्या, की सर हे करोडो रुपयांची घरे आहेत, हे जे म्हाडामार्फत आहेत, हे म्हाडामार्फत जी घराची रक्कम सांगितली याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क घेतात. त्यामुळे घराची रक्कम हे दुप्पट तिप्पट वाढते. तर आता ती पूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे. ते म्हाडाने सुद्धा त्याच्यावरती रिप्लाय दिलेला आहे, की जी खाजगी विकासकामार्फत जी घरे आपल्याला मिळालेली आहेत म्हाडाला, तर त्याच्यावरती जे बिल्डर असतात खाजगी विकासक, ते त्याच्यावरती आता अतिरिक्त शुल्क लागू करू शकत नाही. म्हणजे आपल्याला जे म्हाडाने जी रक्कम सांगितली आहे तीच एक रक्कम, आणि जे सरकारची काही रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी असेल ते शुल्क फक्त एवढंच तुम्हाला पे करायचे, बाकी कोणतेही शुल्क तुम्हाला पे करायचे नाहीये. ही बातमी पूर्ण आपण पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असेच सिडको आणि म्हाडाचे जे आपल्याकडे जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करतो. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. बघा साईडला लावलेली बातमी, म्हाडाची 20% घरे स्वस्त, खाजगी विकासकांच्या मनमानीला लगाम. म्हाडाच्या कोकण पुणे मंडळासह इतर मंडळाच्या सोडतीमधील 20% योजनेतील घरांच्या किमतीत सोडतीनंतर संबंधित खाजगी विकासक मनमानीपणे भरमसाठ वाढ करीत असल्याची तक्रार येत आहे. खूप सारे जे लॉटरी विनर आहेत म्हाडा लॉटरीमधील, ते खाजगी विकासकाकडून ज्यांना जी म्हणजे म्हाडा लॉटरीमध्ये जे घरं लागतात, ते खाजगी विकासक त्यांना अतिरिक्त शुल्क घेत आहेत. अशाच खूप साऱ्या म्हाडाकडे तक्रारी आलेल्या आहेत. त्याची दखल घेत म्हाडाच्या दक्षता विभागाने आता ही चौकशी सुरू केलेली आहे. आता जे म्हाडा लॉटरीमध्ये जर लागलेली घरं जर खाजगी विकासक पैसे घेत असतील अतिरिक्त शुल्क, तर आता म्हाडा त्याची चौकशी करणार आहे. चौकशी दरम्यान विजेत्यांची लूट होत असल्याचे एका प्रकरणात स्पष्ट झाल्याने आता दक्षता विभागाने एक परिपत्रक काढून अखेर खाजगी विकासकांच्या मनमानीला चाप लावला आहे. आता म्हाडाने सुद्धा एक पत्र काढलेलं आहे, की आता जी घरे लागलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क हे जे म्हणजे खाजगी विकासक आपल्याकडून घेऊ शकत नाही, असं त्यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केलेलं आहे. दक्षता विभागाच्या परिपत्रकानुसार आता मंडळांनी विजेत्यांना देण्यात येणाऱ्या घरात म्हणजे देयकपत्रात अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार आता देकारपत्रातील विक्री किमतीनुसारच विकासकाला करारनामे करणे बंधनकारक असणार आहे. म्हणजे जे किंमत म्हाडाने सांगितलेली आहे तेच आपण जेव्हा आपल्याला जी घरं लागणार आहेत खाजगी विकासकांची, तर ज्या घराची किंमत आहे त्याच घराच्या याच्यामध्ये हे करारनामा करणे आवश्यक आहे. तर सरकारी शुल्क वगळता, म्हणजे जसे की सरकारी शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन, ते तर तुम्हाला पेमेंट करावीच लागते. तुम्ही सिडकोचं घर घ्या किंवा म्हाडाचं घर घ्या किंवा प्रायव्हेट बिल्डरची घर घ्या, हे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन पेमेंट करावेच लागतात. त्याच्या व्यतिरिक्त जसे की पायाभूत सुविधा शुल्क म्हणजे डेव्हलपमेंट चार्जेस, सुविधा शुल्क म्हणजे सर्व्हिस चार्जेस, विकास शुल्क आणि इतर शुल्काच्या नावाखाली विजेत्यांकडून कोणत्याही रकमेची आता मागणी करता येणार नाही. म्हणजे जे सरकारी शुल्क वितरता आपल्याला कोणतीही खाजगी विकासक आता आपल्याला पैशाची मागणी करू शकत नाही. 20% घरे विजेत्यांच्या आवाक्यात येणार असून या विजेत्यांसाठी हा मोठा दिलासा आहे, असे परिपत्रक मुंबई वगळता कोकण पुणे मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांना लागू होणार आहे. म्हणजे ह्या जे परिपत्रक आहे हे सर्व विकासकांना आता हे लागू होणार आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी 2013 मध्ये सरकारने 20% सर्वसमावेशक योजना आणली. जशी की आता ही जी लॉटरी निघालेली आहे, या योजनेअंतर्गत मागील काही वर्षापासून
कोकण आणि पुणे मंडळाला मोठ्या संख्येने 20% योजनेतील घरे उपलब्ध होत असून या घरांसाठी सोडत काढण्यात येत आहे. जशी दरवर्षी 2023, 24, 25, 20% सर्वमासिक योजना ही म्हाडा काढत असते. जसे की पुणे पुणे म्हाडा मंडळ, कोकण म्हाडा मंडळ, मुंबई म्हाडा मंडळ, छत्रपती संभाजीनगर, परत नाशिक म्हाडा मंडळ, हे जी घरे मिळतात ते त्यामधून ती घरे ही 20% सर्वमासिक योजनेमधून लॉटरीमधून ही सर्वसामान्यांना उपलब्ध होत असतात. मात्र या सोडतीतील जे घरांच्या किमती आणि त्यावरील सरकारी शुल्क आकारून येणाऱ्या घराच्या किमतीपेक्षा कित्येक पटीने अधिक असतात, अशी विकासक विजेत्यांवर आकारत आहे. आता हे म्हणजे जे घराच्या किमती असतात आणि हे विकासक त्याच्यापेक्षा हे जास्त आकडा वाढतो घराच्या किमतीचा. त्यामुळे आता कुठेतरी लगाम येणार आहे. आणि जी तुम्ही जी तक्रार म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं, की जे एका म्हाडा लॉटरी विजेत्यांनी जी म्हाडाकडे तक्रार केली, की जे मला घर लागलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त विकासक माझ्याकडून पैसे उकळत आहे. तर याचा तुम्ही रिप्लाय द्या. तर त्यांनी त्याच्यावरती रिप्लाय दिलेला आहे. तक्रारीनंतर 3 लाखांची कपात. कोकण मंडळाच्या फेब्रुवारी 2024 मधील सोडतीतील कावेसर येथील एका घराची किंमत 24,24,800 अशी होती. मुद्रांक शुल्क आणि इतर सरकारी शुल्क मिळून या घराची किंमत जास्तीत जास्त 35 लाखांपर्यंत गेली असती. पण विकासकाने मात्र या घरांसाठी थेट 50 लाखाहून 13,000 रुपये किंमत आकारली. म्हणजे 50 लाख 13,000. या संबंधी विजेत्यांनी म्हाडाकडे तक्रार केली. असं असता केवळ फक्त 3 लाख रुपयांची कपात करण्यात आलेली आहे. ही सर्व बातमी ही न्यूजपेपरमध्ये आलेली आहे. याच्यामध्ये सर्व सांगितलेले आहे, की आता खाजगी विकासक हा आपल्याला जास्त जी घराची रक्कम आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पैसे मागू शकत नाही. या न्यूजमध्ये जी बातमी आलेली आहे याच्याबद्दल तुमच्या मनात जर काही कमेंट असेल तर तुम्ही प्रश्न करा, आपण त्याला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.